मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भोईलते पण सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। प्रत्येक प्रभागामध्ये सर्व पक्षीय लोक स्वतःच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ विविध नेते मंडळी व तसेच नेते मंडळीचे सहकारी हे प्रचारासाठी निघालेले आहेत। तसंच आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपल्या जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सुविद्य पत्नी आज ह्या प्रचारार्थ विक्की माकणे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज इथे आलेले आहेत। तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार। तर इकडे ताई आहेत, आपण ताईशी चर्चा करणार आहोत। तर नमस्कार ताई, आज तुम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये आलेले, तर आज हे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ आलेले आहेत। आजपर्यंत ह्या प्रभागामधील असो या जनतेला असो फक्त आश्वासनं भेटलेली आहेत, कुठलीच कामं झालेली नाहीत। तर ही जे जनता आहे, ह्या जनतेतील हे आमच्या ज्या प्रभागातील लोक आहेत त्यांनी जर आपल्या पक्षाच्या जो उमेदवाराला जर निवडून दिलं तर येत्या 5 वर्षामध्ये काय काय बदल होणार? नक्कीच बदल होतील, कारण मागच्या 12 वर्षापासून इथे भाजपची सत्ता आहे आणि 9 वर्षापासून इथे नगरपालिकेचे इलेक्शन झाले। तर त्याबद्दल आपल्याला आता जर नगरसेवक जर सगळे निवडून आले आणि नगराध्यक्ष जर काँग्रेसचे निवडून आले तर आपल्याला खासदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नक्कीच आपण धर्माबादमध्ये नवीन बदल करण्याचा प्रयत्न करू। खरंच आता आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक परिसरामध्ये आम्ही जाऊन बघतोय, तर मागच्या 5 वर्षामध्ये तर काही बदलच झालेला नाही, काही विकासच झालेला नाही। परंतु जिथे पाहतो तिथे घाणीचं साम्राज्य, पाण्याची दुरावस्था, पाण्यासाठी वन हे करायला लागते व त्याच माध्यमातून स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून तर बरंच काही काम करणं बाकीच आहे। ह्या धर्माबादमध्ये तरी विकास झालेलाच नाही, परंतु शैक्षणिक दृष्टिकोनातून ह्या धर्माबादमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय बदल होतील व शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काही फायद्याचं काही उपलब्ध होईल काही? मी आता मगापासून बरेच वार्ड क्रमांक फिरत आहे, तर अंगणवाडीची समस्या, घाणीची समस्या, नाली, रस्ते, पाणी, ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत, तर अंगणवाडीची समस्या अशी आहे की आम्हाला दूरपर्यंत शिक्षणासाठी छोटे छोटे मुलं घेऊन जावं लागत आहे। तर आपण ही सगळे जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यामध्ये शिक्षणाचं सुद्धा आलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खासदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि आलेले प्रत्येक नगरसेवक काँग्रेस या पक्षाला जर तुम्ही निवडून दिलात तर आपण हे नक्कीच पूर्ण करू। तर ताईंच्या प्रतिक्रिया होत्या, येत्या काळामध्ये बदल होणार, येत्या काळामध्ये विकास होणार। तर इथे सोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया। तर मगाशी आपण जे ताईंनी सांगितलेलं होतं की येत्या 5 वर्षामध्ये तर बदल होणारच आहे, परंतु आपण काय काय विजन घेऊन ह्या येत्या 5 वर्षामध्ये विकास करणार आहोत त्याबद्दल थोडी माहिती द्यावी। आत्ताच ताईंनी सांगितलं त्याचप्रमाणे सगळ्या अडचणी, सगळ्यांच्या समस्या आतापर्यंत जाणून घेतल्या, ते सगळे आपण करू प्रामाणिकपणाने। धन्यवाद ताई वेळ दिल्याबद्दल। इकडे तसेच आपल्या प्रभागातील उमेदवार आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील, त्यांच्या माध्यमातून काय काय बदल होतील ते त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। आपल्या प्रभागातले जे बी काही समस्या असणार आहेत, ती पाण्याची, नालीची, पावसाळ्यातले ते सगळे समस्या खासदार साहेबांना बोलून आपण आल्याच्या नंतर ती समस्या सोडून 100%। नक्कीच ह्या प्रभागामधील उमेदवार असतील, प्रचारार्थ आपले जे ताई आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून असतील, येत्या काळामध्ये बदल होतील की नाही हे आपल्याला पाहायचंच आहे। परंतु आज प्रचारार्थ जे आलेले आहेत त्यांना सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना येत्या काळासाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।